Friends, first of all, I welcome to all of you in the new session of grammar, that is poetic devices. Now, in this session, we have to discuss about the poetic devices. Those are very important according to the grammar or the new syllabus of 12th. Figures of speech or poetic devices. पोएटिक डिव्हाइसेस असं सुद्धा म्हणतात त्यांना आणि फिगर्स ऑफ स्पीच असं सुद्धा म्हणतात. इन मराठी भाषेचे अलंकार. नाउ फर्स्ट ऑफ ऑल यू हैव टू सी द इंट्रोडक्शन ऑफ द पोएटिक डिव्हाइसेस. The figures of speech are used by writers to beautify their writing or the language. भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी लेखक जे असतात किंवा कवी असतात ते अलंकारांचा वापर करत असतात. इन मराठी ऑल्सो आय गिवन अ डेफिनेशन और इन्फॉर्मेशन अबाउट पोएटिक डिव्हाइसेस. कोणत्याही चरणात किंवा वाक्यात कवी किंवा लेखक अलंकारांचा त्या भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी वापरतात. Now here imagine two pictures are here. दोन चित्र दिसतात आपल्याला. एका ठिकाणी विदाउट ऑर्नामेंट, एका ठिकाणी ज्वेलरी न वापर करता आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की ज्वेलरी वापरले आहेत. आता अलंकार और अलंकार मीन्स ऑर्नामेंट और ज्वेल्स इन इंग्लिश. तसेच अलंकार, अलंकार म्हणजेच दागिना, म्हणजे दागिने वापरताना आपण कसे आपला स्वभाव किंवा पेहराव चांगला इफेक्टिव्ह दिसत असतो, परिणामकारक दिसत असतो किंवा ब्युटिफिकेशन वाढत असतं. तर त्यामुळे टू ब्युटिफाय अवर सेल्फ वी यूज सम ऑर्नामेंट्स. इन द सेम वे रायटर और द पोएट्स they are using the poetic devices to beautify their language. Now next example we have to see here. Now first poetic device that we have to discuss, simile. Now first of all we have to discuss about the definition of simile. In a simile, a comparison is made between two objects of different kinds, which, however, at least one point is common. Now here, the direct, in short, we can say direct comparison between two things or more than two things. दोन गोष्टींमध्ये तुलना केलेली असेल. Now here some pointer words are also there, but direct comparison, जे डायरेक्ट कंपॅरिझन केलेलं असेल ते प्रत्यक्ष तुलना केलेली असेल तेव्हा सिमिले हा अलंकार होतो. Now here as, so as if, like, these are the pointer words to identify the simile poetic device. Simile poetic device जर आपल्याला ओळखायचा असेल तर as असेल, so असेल, as if असेल किंवा like या शब्दांचा वापर केला जातो. That's why these are called as a pointer words. Now ज्या ठिकाणी दोन वस्तू, व्यक्ती किंवा घटक यांच्यामध्ये साम्य वर्णन केलेले असेल तेथे सिमिली अलंकार होतो. Now next. Now here as means the coal is as black as the crow. म्हणजे इथे एक कॉल आहे, एका ठिकाणी कोळसा दिसतोय आणि एका ठिकाणी कावळा. म्हणजे कोळसा हा कावळ्याप्रमाणे काळा आहे किंवा क्रो इज as black as the coal असं जरी म्हटलं तरी सुद्धा both the example are applicable. So as these words are used in simile poetic device to compare one thing with other things, but at least there must be one point may be common in them. आता इथं one point common काय दोघांमध्ये? blackness. The blackness of the crow is compared with the blackness of the coal here. Now next here. Now here also we can see a comparison is there. The man is as fat as an elephant. एखाद्या हत्ती सारखं यांचं बॉडीचं म्हणजे साईज आहे किंवा ह्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे तुलना केलेली ऍटलिस्ट वन पॉइंट इज कॉमन असं म्हटलंय मी आधीच. तर ऍटलिस्ट वन पॉइंट काय त्यांच्यामध्ये? द साईज ऑफ द बॉडी. नाउ नेक्स्ट थिंग हियर. The man is as powerful as buffalo or he buffalo. म्हणजे बफेलो किंवा ही बफेलो किंवा रेडा, जो रेडा आहे त्याप्रमाणे या व्यक्तीची ताकद आपल्याला दिसते. सो एज हियर ऑल्सो कंपॅरिझन इज देअर. नाउ हियर लता मंगेशकर सिंग्स लाईक कुकू. लता मंगेशकर सिंग्स लाईक कुकू म्हणजे लता मंगेशकर ह्या कवी म्हणजे कोकिळे सारखा त्यांचा मधुर आवाज आहे असं आपण म्हणू शकतो. तशा मधुर आवाजात ते गाणं गातात. Now next here, the more example of simile.
This example I have taken from the new syllabus of 12th. 12th जो न्यू सिलेबस आहे त्याच्यामधला पोएम इंडियन व्ह्युअर्स मधलं एक एक्झाम्पल घेतलेला आहे हियर. व्हाईट ॲज अ फिदर. व्हाईट ॲज अ फिदर म्हणजे कशाप्रमाणे व्हाईट पांढरा कलर कशाप्रमाणे म्हटलेला आहे, ॲज अ फिदर, एखादा जो पीस असेल त्यासारखा व्हाईट म्हटलेला आहे. ॲज क्लाउड किंवा जो आकाश आहे त्याच्यासारखा काय म्हटलेला आहे, व्हाईट. वी वेव त्याच्यानंतर इथं एक डेड बॉडीचं चिन्ह दिलेलं आहे, तिथं सुद्धा व्हाईट कलर आहे. तो कसा एक फिदर प्रमाणे दिसतोय, क्लाउड सारखा दिसतोय, अशी तुलना इथं आपण केलेली आहे. नाउ हियर सिमिली means here simile. Why it is simile? हा simile का है? The funeral shroud is directly compared with the feather and the cloud. म्हणजे जे funeral shroud याचा अर्थ काय, एक प्रेत आहे. तर प्रेत रॅप्ट केलेला आहे एका कापड्यामध्ये. तो कापड कसा आहे, एज व्हाईट एज अ फिदर. एखादं पांढऱ्या कलरचं पीस आहे किंवा क्लाउड आहे, ढग आहे, एक पांढऱ्या कलरचे ढग दिसत आहेत, त्याप्रमाणे ते प्रेत आहे असं त्याची तुलना केलेली आहे इथं कवीने. Next example, this example also I have taken from the new syllabus of English 12th standard. 12th standardचा नवीन सिलेबस आहे त्याच्यामधलं हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. ब्लू एज द विंग्स ऑफ हेल्सियन वाइल्ड. हेल्सियन वाइल्ड मीन्स इट इज अ काइंड ऑफ अ किंगफिशर. किंगफिशर जो बर्ड आहे त्या बर्डला काही ठिकाणी हेल्सियन वाइल्ड बर्ड म्हणतात. तर त्याच्या तुलना केलेली आहे बघा. द ब्लू कलर्ड क्लॉथ इज डिरेक्टली कंपेअर्ड विथ द विंग्स ऑफ अ वाइल्ड हेल्सियन. म्हणजे जो ब्लू कलर आहे तो कशाशी कंपेअर केलेला आहे, जो हेल्सियन वाइल्ड जो पक्षी आहे त्याचे पंख असतात त्या पंखांची तुलना केलेली आहे या ब्लू कलरची. नेक्स्ट, my love's like a red rose. Here love is compared with red rose. म्हणजे माझं प्रेम, एक प्रेम आहे ते कशाची तुलना केली त्याची, एक लाल गुलाब जो असेल त्या गुलाबाशी तुलना केलेली आहे. Now here direct comparison we can say. Now we have to discuss about the next metaphor, next poetic device, that is metaphor. Here an indirect comparison between two different objects is called metaphor. म्हणजे दोन वेगळे घटक असतील त्यांची तुलना केलेली असेल, बट इट मस्ट बी इनडायरेक्ट कंपॅरिझन. परंतु ती कशी असली पाहिजे, इनडायरेक्ट, अप्रत्यक्ष तुलना जर केलेली असेल कोणत्याही सेंटेन्स मध्ये, दॅट सेंटेन्स इज ऑफ मेटाफॉर. लाईफ इज अ ड्रीम. लाईफ इज अ ड्रीम म्हणजे जीवन एक स्वप्न आहे. जर आपण म्हणलं याला स्वप्न आहे म्हणजे जीवन एक स्वप्नासारखं आहे असं याला आपण डायरेक्ट कंपॅरिझन म्हणू. परंतु लाईफ इज अ ड्रीम, जीवन एक स्वप्न आहे. सो इट इज इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन लाईफ अँड ड्रीम. लाईफ इज इनडायरेक्टली कंपेअर्ड विथ अ लाईफ. ड्रीम इज, life is indirectly compared with the dream. Here the word dream is applicable here. So life is compared with the dream. So whenever you talk about the indirect comparison, and if indirect comparison is there anywhere in a sentence, then that is the example of metaphor. Now next here, Sachin is a tiger. सचिन इज द टायगर इन द क्रिकेट. सचिन हा क्रिकेट मध्ये वाघाप्रमाणे आहे असं जर म्हटलं आपण तर सचिन विथ द क्वालिटी मीन्स ॲज द टायगर इज very strong and powerful animal in the area of forest. In the same way, Sachin Tendulkar is like a very powerful person, or he is like a king in the cricket. In the same way here, Sachin Tendulkar is like a tiger in the cricket. That example, it is, we can say, indirect comparison. Now here, in simile also we see this example, and in metaphor also we have to think about this example, but here I will use a different sentence. Lata Mangeshkar is the cuckoo of India.
इथं काय म्हटलेलं आहे, लता मंगेशकर इज द कुकू ऑफ इंडिया. आता इथे यांना भारताची गान कोकिळा असं म्हटलं जातं, कुकू ऑफ इंडिया मीन्स इनडायरेक्ट कंपॅरिझन इज देअर. सो डिरेक्टली द व्हॉइस ऑफ लता मंगेशकर इज कंपेअर्ड विथ द व्हॉइस ऑफ द कुकू. So both the sounds are, both the voices are very sweet, and that's why both have one quality is common, that is the sweet voice or sweet sound. Now next, personification. In Marathi we call it as a चेतन गुणोक्ती अलंकार. याला काय म्हटलं जातं मराठीमध्ये, चेतन गुणोक्ती अलंकार. and in English personification poetic devices. नॉन लिव्हिंग बिंग आर कंपेअर्ड विथ लिव्हिंग बिंग्स. म्हणजे नॉन लिव्हिंग बिंग निर्जीव वस्तू असेल त्याला सजीवाची कृती करताना दाखवलेला असेल तर त्या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा पोएटिक डिव्हाइस होत असतो. निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना ती मानवाप्रमाणे कृती करते असं दाखवले असेल तेव्हा पर्सोनिफिकेशन अलंकार होतो. नाउ वी हॅव टू सी example. Stars dance in the sky. आकाशात तारे नाचतात. Now here the star is given human quality. तारे जे आहेत त्यांना मानवी कृती दाखवले, कारण माणूस असेल किंवा ह्युमन बिईंग असेल they can dance, but here star could not dance. But here stars is given human quality, that's why it is personification. स्टार आर गिवन ह्युमन क्वालिटी. डान्स नाचणे, नाचण्याची क्रिया जी आहे ती ह्युमन बिईंग करू शकतो, परंतु काय म्हटलंय त्यांनी, ह्युमन बिईंगची क्वालिटी तारे करतात असं दाखवले असल्यामुळे इट इज पर्सोनिफिकेशन पोएटिक डिव्हाइस. नाउ नेक्स्ट, द वेव्स रश इन एव्हरी साइड. वेव्स रश इन एव्हरी साइड. आता रश म्हणजे काय, इकडे तिकडे पळणे. अँड हिअर वेव्स, समुद्राच्या लाटा, लाटा इकडे तिकडे पळतायत सगळ्या ठिकाणी असं त्यांनी दाखवलेलं आहे. हिअर द वेव्स हॅज गिव्हन ह्युमन क्वालिटी. रस म्हणजे इकडे तिकडे पळणे, पळणे हा शब्द किंवा गर्दी करणे हा शब्द कोणासाठी वापरला जातो, इट इज यूज फॉर ह्युमन बिईंग, बट धिस वर्ड इज यूज फॉर वेव्स हिअर. दॅट्स वाय नॉन लिव्हिंग बिईंग्स आर कंपेअर्ड विथ द लिव्हिंग बिईंग, दॅट इज पर्सोनिफिकेशन पोएटिक डिव्हाइस. Next example here, the waves are given human quality, that is रस मीन्स धावणे किंवा पळणे. Now next, apostrophe, संबोधन, परोक्ष अलंकार, addressed to a person absent or dead or to an inanimate object or any abstract ideas. Now here some absent things are described here. एखादी absent गोष्ट आहे किंवा dead person is present असं दाखवलेलं असेल, or abstract ideas are described here, or inanimate objects are there, those are shown as a present, so that is apostrophe. त्याला आपण काय म्हणतो, apostrophe अलंकार. apostrophe poetic device in English, and in Marathi संबोधन और परोक्ष अलंकार. अनुपस्थित मृत व्यक्ती, निर्जीव वस्तू किंवा अमूर्त कल्पनांना उद्देशून बोलणे. They are not present, but call them as they are alive or they are present. Now example you have to see here, goodbye my dear old home. Goodbye my dear old home. आता इथे एक शब्द वापरला, कोणता, डिअर. डिअर शब्द मोस्टली वी यूज दिस वर्ड फॉर ह्युमन बिईंग. डिअर शब्द आपण आपला प्रेमळ किंवा आवडता व्यक्ती कोण असेल त्याच्यासाठी डिअर शब्द वापरतो. तिथे कोणासाठी तो शब्द वापरलाय, इट इज यूज फॉर ओल्ड होम. गुडबाय माय डिअर, सो इट इज apostrophe अलंकार. So it is apostrophe poetic device, संबोधन अलंकार. Next example, oh Christ, it is the inch cap rock. ओ क्रिस्ट म्हणजे इथं क्रिस्ट, जीजस क्रिस्ट जो असेल त्याला डायरेक्टली हाक मारलेले, ओ क्रिस्ट. सो इट इज अपोस्ट्रोफी, इट इज नॉट प्रेझेंट. आपण म्हणत जरी असलो तरी सुद्धा ते प्रेझेंट नाही, परंतु त्यांना उद्देशून बोलणे, जसं काही तो व्यक्ती आपल्या समोर आहे किंवा आपण बोललेलो तो ऐकतो, अशा प्रकारे जी क्वालिटी दिलेली असेल, दॅट इफ इट इज डिस्क्राइब हिअर, then we can see that is apostropheous poetic device. Person is addressed to the goat. Now next, hyperbole, अतिशयोक्ति. In these figures of speech, something is stated as much more or much less than what it is really is. म्हणजे indirect means in short we can say overstatement.
जास्तीचं काहीतरी दाखवलेलं असतं त्याला आपण म्हणतो हायपरबोल. नाव हिअर आय हॅव गिवन सम एक्झाम्पल, दोज ऑल्सो वी हॅव टू डिस्कस. एखादी गोष्ट अधिक फुगवून किंवा वाढवून सांगणे, दॅट इज हायपरबोल. नाव आय हॅव गिवन हिअर one example, that is the queen cried and there was a flood of tears. राणी रडली आणि तिथं अश्रूंचा पूर आला. So here it is overstatement. इथं exaggeration is given here. Overstatement दाखवलेले आहे. प्रमाणापेक्षा जास्त एक्स्ट्रा वाढवून सांगितलेली माहिती असल्यामुळे अश्रूंचा पूर हा शब्द आहे. अतिशयोक्ती, hyperbole. That's why you can say the queen cried and there was a flood of tears. म्हणजे फ्लोड ऑफ टीयर म्हणजे काय? अश्रूंचा पूर. अश्रूंचा पूर नाही येऊ शकत. सो इट इज हायपरबोल, ओव्हर स्टेटमेंट. नाव euphemism, पर्यायोक्त अलंकार. euphemism, that is poetic device. Now here mild terms are used to convey harsh term or reality. If any bad event happen at your home, at that time also you are using smooth language. जर समजा एखादा वाईट प्रसंग घडला असेल तरी सुद्धा आपण स्मूथ भाषेमध्ये, सौम्य भाषेमध्ये तो व्यक्त करत असू, तेव्हा euphemism हा पोएटिक डिवाइस होतो. इन दॅट मराठी अर्थ मी इथे असं दिलेला आहे मित्र हो, कटू अप्रिय गोष्ट मृदू किंवा सौम्य भाषेत व्यक्त करणे. नाव एक्झाम्पल, he is no more. He is no more means he is dead. Directly dead, this word is not used by many person when someone is dead. But here he is no more. तो राहिलेला नाही. तो राहिलेला नाही असं म्हटलं. He is dead पेक्षा काय वापरला शब्द इथं? He is no more. And these kind of words are used in a sentence, that is euphemism, poetic device. Again, more example you have to see here. Next example. आता here he is passed away. तो निघून गेला. निघून गेला याचा अर्थ काय? हे जग सोडून गेलाय, तो वारलाय, ही इज डेड. परंतु काही वर्ड्स वापरले जातात. हियर इन द फर्स्ट सेंटेन्स नो मोर, दिस वर्ड इज युज्ड. इन द सेकंड सेंटेन्स पास्ट अवे मीन्स डेड. तो राहिलेला नाही किंवा तो मेला असं आपण डायरेक्ट म्हणत नाही. का सौम्य भाषेमध्ये म्हणतात की तो सोडून गेला किंवा तो निघून गेला, असे शब्द आपण सौम्य भाषेत वापरतो. अँड दिस काइंड ऑफ थिंग्स आर डिस्क्राइब इन अ सेंटेन्स, देन वी कॅन से दॅट इट इज द एक्झाम्पल ऑफ euphemism. जेव्हा असं जर एखादं एक्झाम्पल असेल तर आपण म्हणायची euphemism हा पोएटिक डिवाइस इथं आहे. Antithesis, opposite words or the opposite ideas are given in a sentence. एखादी विरोधी कल्पना किंवा आयडियाज किंवा शब्द जर वाक्यामध्ये दिलेला असतील त्याला आपण म्हणतो अँटिथेसिस पोएटिक डिवाइस. अँड इन मराठी विरोधालंकार, त्याला आपण काय म्हणतो? विरोधालंकार. नाउ नेक्स्ट, या अलंकारात विरुद्ध अर्थाचे शब्द, कल्पना, विचार मांडलेले असतात किंवा एकाच वाक्यात मांडलेले असतात, तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो? अँटिथेसिस पोएटिक डिवाइस. एकाच वाक्यात मांडलेले असतात त्याला आपण म्हणतो अँटिथेसिस पोएटिक डिवाइस. अपोजिट आयडियाज आर देअर इन अ सेंटेन्स. Now here I have given some examples. Opposite of love is not a hate. Now here two opposite words are there in the same sentence. Love, hate. Love and hate. प्रेम करणे आणि तिरस्कार करणे, असं दोघही शब्द एकाच वाक्यामध्ये आलेले. That's why it is antithesis. Now here, so little they rose, so little they fell. रोज मीन्स काय? रेज, वर येणे. फेल मध्ये काय? पडणे. सो टू अपोजिट वर्ड्स आर देअर इन अ सेकंड सेंटेन्स, सो दॅट इज दोज आर rose and fell. So it is antithesis poetic device. Now next, irony, उपहास किंवा उपरोध, the natural meaning of which is the very opposite of what intended to be expressed. जे नैसर्गिक म्हणजे ऍक्च्युअल मिनिंग जे असेल ते न सांगता वेगळ्या अर्थाने एखादा शब्द वापरणे, त्याला आपण म्हणणार आयरोनी. या अलंकारात जे सांगायचे असेल ते अगदी त्याच्या विरुद्ध शब्दांनी व्यक्त केलेले असते. नाव एक्झाम्पल,
They call me Indian abroad, but in my own land, but I don't know who am I. Now here, they call me Indian abroad, but in my own land I don't know who am I. म्हणजे इथं काय अर्थ सांगितलंय, irony surpass whatever they want to express by using other statement they are expressing. म्हणजे ते न बोलता विरुद्ध शब्दाने ते बोलणे. इथे काय म्हटलंय, they call me Indian abroad but in my own land I don't know who am I. म्हणजे ते मला भारतीय म्हणतात, परंतु माझ्या स्वतःच्या मायभूमीमध्ये मला माहिती नाही मी कोण आहे. ही इज ऍक्च्युअली इंडियन, ही इज ऍक्च्युअली इंडियन, तो ऍक्च्युअली ही इज अन इंडियन, तो इंडियन आहे, परंतु मलाच माहिती नाही. म्हणजे वेगळ्या अर्थाने ते बोलताय तिथं. युअर फीट वेअर डान्सिंग इन द फ्रॉस्टी नाईट. युअर फीट वेअर डान्सिंग इन द फ्रॉस्टी नाईट. फ्रॉस्टी म्हणजे खूप थंडीचा रात्री असं याचा अर्थ आहे. तर युअर फीट वेअर डान्सिंग, तुझे पाय नाचत होते. म्हणजे नाचत होते याच्यात ऍक्च्युअल डान्सिंग आहे? नो, ऍक्च्युअल इज लेग्स वेअर नॉट डान्सिंग बट शिवरिंग. थरथर करत असतात. आणि तो शब्द वापरला, थरथर करणाऱ्यांसाठी तो शब्द वापरलेला आहे. युअर फीट वेअर डान्सिंग इन द फ्रॉस्टी नाईट. त्या रात्री, त्या शिवरिंग, त्या कोल्डनेसच्या रात्री तुझे पाय नाचत होते. याचा अर्थ काय, थरथरत करत होते. बट इट इज इनडायरेक्ट मीनिंग इज यूज हियर, अपोजिट मीनिंग इज यूज हियर, व्हॉट एव्हर दे वांट टू एक्सप्लेन इन रियल. नाउ पण श्लेष अलंकार. Words are used to suggest two or more meaning in a sentence. म्हणजे एखादा शब्द तोच असतो, बट हियर मोर दॅन वन मिनिंग दे हॅव इन अ सेंटेन्स. वर्ड्स आर यूज टू सजेस्ट टू और मोर मीनिंग इन द सेंटेन्स. या अलंकारात एका शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ असतात. फॉर एक्झाम्पल, नाव माय हाऊस इज ऑल्सो मूव्ड इनटू अ फ्लॅट and I too have become somewhat flat. Now here two words are here but a different meaning. शब्द तोच आहे but it is used for a different meaning. Now that meaning we have to see here. First meaning, flat means a building. In a building a flat is there. एखाद्या बिल्डिंग मधला फ्लॅट असेल, म्हणजे मोठ्या इमारतीचं एखादं घर असेल, त्याच्यातला फ्लॅट जो पहिला आलेला तो. and second flat is that आळसी means lazy. Second word is for lazy. Here the same word is here but it has a different, means this word have different meanings. At the first place it is about the house, second place it is about the laziness. Now next, onomatopoeia. ध्वनी अनुकरणात्मक. Words which indicate sounds. जे शब्द साऊंड निर्माण करण्यासाठी वापरले जातात, असे शब्द जर यूज केलेले असतील एनिवेअर इन रायटिंग, दॅट इज ऑनोमॅटोपोया, पोएटिक डिव्हाइस. आवाजाचे अनुकरणात्मक शब्द तसेच प्रतिध्वनी यांचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, द ट्विटरिंग ऑफ बर्ड्स. पक्ष्यांचा चिवचिवपणा किंवा चिवचिव करणे. ट्विटरिंग ऑफ बर्ड्स. आता इथं ट्विटरिंग, दिस इज द साऊंड ऑफ बर्ड्स, दॅट्स वाय इट इज ऑनोमॅटोपोया. हियर it this word indicates sound. हा शब्द काय दर्शवतोय, साऊंड. नेक्स्ट एक्झाम्पल, आय हिअर द ब्राईट बी हम. बी हम म्हणजे काय, मधमाशांचा आवाज. आय हिअर द ब्राईट बी हम म्हणजे काय, ज्या माशा असतील किंवा मधमाशा असतील त्यांचा आवाज. हम मीन्स द साऊंड. दॅट्स वाय इट इज ऑनोमॅटोपोया, पोएटिक डिव्हाइस. नाउ नेक्स्ट, अलिटरेशन. याला अनुप्रास अलंकार असं मराठीमध्ये म्हटलं जातं. and in English, here in this poetic device, initial letter or sound is repeated in the same sentence. एकाच वाक्यामध्ये the letters, एखादं स्पेलिंग असेल त्याचा फर्स्ट लेटर इज रिपीटेड at that time. Alliteration poetic device is there in that sentence. Now we have to see the example also here. शब्दाच्या सुरुवातीच्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते. Now here I am going to tell you a tale of tale. Now here initial letter, here it is repeated for 3 times. Here also tale, here also tale, here also tale. Different words are there but they have initial letter is same. For 3 times it is repeated, that's why it is alliteration. Mitro, whenever you are giving
you are writing in the examination, exam मध्ये लिहित असताना you have missed these poetic devices are asked for 1 or 2 marks, and how you have to solve them. Sometime you have to pick out the example, and sometime you have to identify the poetic device. If the example is given to you for identification, at that time why it is a kind of poetic device that you have to describe. That's why in the bracket I have given here sound T is repeated. जो T sound जो आहे तो repeat झालेला, म्हणजे T sound is repeated, that's why it is alliteration. In this way you have to exemplify. असं तुम्हाला example द्यायचं आहे. Now next example, we were swimming at break of day. We were swimming at break of day. Here also W is repeated. इथं सुद्धा W हा repeat झालेला आहे, that's why it is alliteration. Now next, repetition. Now slight difference between a repetition and alliteration. In the alliteration, letters are repeated, and in repetition, word is repeated. That is the difference between alliteration and repetition. Alliteration मध्ये काय बघितलं आपण, letters are repeated, and in repetition words are repeated. Same words are repeated in a sentence. शब्दांची पुनरावृत्ती. It made him whistle, it made him sing. Now it made him. These are repeated. Now here हा repeated म्हणजे repetition सुद्धा असू शकतो, and the same example here. Sometime phrase is also repeated, and sometime only words are repeated, but here total phrase is repeated here. So it is repetition as well as it is the example of refrain also. हे refrain जो poetic device आहे next मी दिलेला आहे तो सुद्धा होतो. Here why it is repetition, the word it made him is repeated. Next example, so little they rose, so little they fell. So little and so little, these are repeated, that's why it is repetition poetic devices. Now here refrain poetic device. Refrain means a whole sentence is repeated in the poem. एखादी poem जी तुम्हाला विचारलेली असेल, whatever poem may be given to you, but the same sentence is repeated in the poem. One means more than one, म्हणजे एकापेक्षा जास्त जर एखादा सेंटेन्स आलेला असेल, then that is the example of refrain. That is the example of refrain. Now one thing you have to keep into your mind about alliteration. In alliteration, letters are repeated. In repetition, words are repeated. In refrain, sentences or phrases are repeated. So only this you have to keep into your mind. पूर्ण वाक्याची पुनरावृत्ती म्हणजे refrain. Now here synecdoche, निर्देशक अलंकार. How can you identify this, or what is the meaning of synecdoche, that we have to see here. Now a figure of speech in which a part is made to represent the whole or vice versa. Means here a part is given here, but it play the role or it represent the whole things. For example, England lost by 6 wickets. इंग्लंड 6 विकेटने हरला. मीनिंग आहे घेऊन here, इंग्लंड मीन्स इंग्लंड क्रिकेट टीम किंवा इंग्लिश क्रिकेट टीम जी आहे ती, इंग्लंड जो देशाची टीम आहे ती हरली असे त्याचा अर्थ आहे. इंग्लंड लॉस्ट बाय 6 विकेट मीन्स here इंग्लंड, this word is represent the whole team of इंग्लंड, पूर्ण इंग्लंडची क्रिकेट टीमचं रिप्रेझेंटेशन करतात. that's why it is synecdoche poetic device. Now next example, India won the World Cup after many years. Now India means Indian team. The word India means team India, or in Marathi we can say भारतीय क्रिकेट संघ किंवा भारतीय संघ. Now inversion, त्याला व्युत्क्रम अलंकार असं मराठीमध्ये म्हटलं जातं, and in English it is inversion. The order of the words are changed for poetic effect. Poetic effect किंवा शब्दामध्ये जास्त महत्व यायला पाहिजे किंवा त्याला सौंदर्य प्राप्त व्हायला पाहिजे, इफेक्ट यायला पाहिजे, परिणामकारक व्हायला पाहिजे ते रायटिंग, and that's why they are using poetic devices. So while they were using inversion, they change the order of some words. शब्दाची ऑर्डर जी असते ती बदलली जाते. भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी शब्दांचा क्रम बदलला जातो, तेव्हा इन्व्हर्जन हा अलंकार होतो किंवा हा पोएटिक डिवाइस होतो. फॉर एक्झाम्पल, up went the balloon.
up went the balloon. It is not a correct structure of the sentence according to the grammar or according to द लँग्वेज. भाषेनुसार किंवा वाक्यानुसार हा स्ट्रक्चर जो वाक्याचा आहे तो योग्य नाही, परंतु पोएटिक इफेक्ट येण्यासाठी त्याचा वापर केलेला असतो. आता योग्य क्रम काय आहे ते बघूया. द करेक्ट ऑर्डर, द बलून वेंट अप. The balloon went up. That is the correct order of the words in a sentence. Now next here, blew as the wing of a Halcyon wild. Now here also, these are not in correct order. Now here the correct order is, the words are not in correct order. But the correct order we have to see. The correct order is, the wing of Halcyon wild is blue. Means is a not given here, but for a meaning I have given this. So here, for poetic effect, if words have changed, means a writer or the poetess have changed their place, that is inversion poetic device. Now next, again more example I have given here. It is from the standard 12th new textbook or new syllabus. What do you wave in the moonlight chill? What do you weave in the moonlight chill? असं जे वाक्य आपल्याला दिलेलं आहे, इट इज नॉट इन करेक्ट ऑर्डर. हे योग्य ऑर्डर मध्ये नाही. व्हॉट इज द करेक्ट ऑर्डर? नाउ लेट अस सी हियर. द करेक्ट वर्ड ऑर्डर इज, व्हाट डू यू वेव इन द चिल मूनलाइट. दैट इज द करेक्ट ऑर्डर ऑफ द वर्ड. सो they have changed the order of the word, that's why it is inversion poetic device. शब्दांची जी जागा असेल ती पोएटिक इफेक्ट साठी बदललेली असेल तेव्हा इन्व्हर्जन हा अलंकार होतो. नाउ क्लायमॅक्स. इन द क्लायमॅक्स, रसोत्कर्ष अलंकार इन मराठी. मराठी is so much difficult to pronounce the word. मराठीमध्ये हा उच्चार करणं जरा कठीण जाते, पण इंग्लिश मध्ये it is very easy. Climax. So what do you mean by climax? Now let us see here in the poetic device. Ideas or words are arranged in an ascending order of importance. Ascending order. जर एखादी कल्पना असतील, शब्द असतील किंवा मांडणी केलेली असेल शब्दांची, तर ती महत्वानुसार वर चढत्या क्रमाने असेल. असेंडिंग ऑर्डर. चढत्या क्रमाने जर असेल as per their importance, then that is climax. या अलंकारात कल्पना किंवा विचार चढत्या क्रमाने मांडलेले असतात. Now here I have given some example also. He lost his purse, bag and his wife. So first purse, then bag and wife. So here चढत्या क्रमाने या ऑर्डर इथे एक्सप्रेस केलेले आहे. That's why it is climax poetic device. Now next example. Weavers weaving at fall of night. The words are arranged in the ascending order here in this example also. Weavers weaving at fall of night. It is climax. Now next, anticlimax. Totally opposite to climax. जो क्लायमॅक्स पोएटिक डिवाइस आपण बघितला, मीन्स हियर इट इज टोटली अपोजिट, ज्याला वाइस वर्सा आपण म्हणू शकतो. टोटली अपोजिट दॅन अँड क्लायमॅक्स. आयडियाज और वर्ड्स आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर. या सेंटेन्स मध्ये किंवा या प्रकारामध्ये आयडियाज आर गिवन इन डिसेंडिंग ऑर्डर एज पर देअर इम्पॉर्टन्स. म्हणजे त्यांच्या महत्वानुसार त्या उतरत्या क्रमाने दिलेल्या असतील. दॅट इज अँटी क्लायमॅक्स. या अलंकारात कल्पना किंवा विचार उतरत्या क्रमाने मांडलेले असतात. नाउ एक्झाम्पल लेट्स सी हियर. इन द लास्ट वर्ल्ड वॉर ही लॉस्ट हिज फादर, हिज प्रॉपर्टी and anti. Means here what did he say? It is antithesis. Why it is antithesis? Because father is more important than property. वडील हे त्याचा प्रॉपर्टी पेक्षा जास्त महत्वाचे आहे. And then property. That's why the order is given here in descending order. That's why it is anticlimax. Next example here, I have taken this example from the standard 12th new syllabus. Like the plum of peacock, purple and green. Purple and green, these are colors are given in descending order. That's why it is antithesis poetic device. The words purple and green are arranged in descending order. Tautology
दॅट इज शब्दालंकार म्हटलं जातं मराठीमध्ये त्याला. वर्ड्स हॅव्हिंग सिमिलर मिनिंग आर यूज फॉर एम्फसिस और टू मेक अ इफेक्ट इन द रायटिंग. रायटिंग मध्ये परिणामकारकता किंवा इफेक्टिव्हपणा वाढवण्यासाठी दे यूज सिमिलर मिनिंग वर्ड इन अ सेंटेन्स, दॅट इज टोटोलॉजी. एकाच अर्थाचे दोन शब्द किंवा दोन पेक्षा जास्त वेळा वापरले जातात त्याला आपण म्हणतो टोटोलॉजी, पोएटिक डिवाइस और शब्दालंकार. It was a continuous unending. Now both word have same meaning. Continuous and unending. Continuous म्हणजे चालू आहे, unending म्हणजे सुद्धा चालूच आहे, त्याचा दोघांचा अर्थ एकच होतोय. That's why it is tautology, poetic device. Means continuous and unending have similar meaning. दोघांचा अर्थ एकच आहे. And similar meaning words are used in a sentence. That is the poetic device is tautology. We were singing solemn and still. Now here the word solemn and still have similar meaning. दोघांचा अर्थ शांत असाच आहे दोघही वर्ड्स. That's why it is tautology, poetic device. Now next, exclamation. Strong feelings are expressed in the sentence. या सेंटेन्स मध्ये स्ट्रॉंग फिलिंग्स आर एक्सप्रेस, तीव्र भावना व्यक्त केलेल्या असतात. And at last exclamation is there. आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला असतो. हा ब्युटिफुल फ्लॉवर इट इज. And last ला exclamation is here. Now मेटोनिमी, शब्द विपर्ययी असं म्हटलं जातं मराठीमध्ये त्याला मेटोनिमी. एखाद्या गोष्टीला तिच्याशी संबंधित असणाऱ्या घटकाचे नाव देणे. मीन्स हिअर खरं सांगायचं असेल तर ते न सांगता दुसरा शब्द त्याच्याशी संबंधित असेल तो वापरला जातो, त्याला आपण म्हणतो मेटोनिमी. Now, example I have given here, we read Shakespeare. We read Shakespeare means we could not read the Shakespeare, but here indirect meaning is given here. What is that meaning here? Or hidden meaning is that Shakespeare ने लिहिलेले means the written material of the Shakespeare we read. आम्ही रीडिंग करतो असं त्याचा अर्थ आहे. We read Shakespeare मध्ये काय, शेक्सपियरने लिहिलेला ड्रामा असेल, नोवेल असेल किंवा कविता असेल ते आम्ही रीड करतो किंवा वाचतो असं त्याचा अर्थ आहे. परंतु इथं कसं वापरलेलं आहे, शेक्सपियरच्या नावाने तो वापरलेला आहे. दॅट्स वाय इट इज मेटोनिमी. वी रीड शेक्सपियर किंवा वी रीड जुलियस सीझर असं म्हटलं, जुलियस सीझरने लिहिलेले आम्ही वाचतो. नाउ नेक्स्ट वन इज ऑक्झिमोरॉन, विरोधालंकार. याला काय म्हणतो आपण, विरोधालंकार. अपोजिट वर्ड्स आर प्लेस्ड बिसाइड ईच अदर इन द सेम सेंटेन्स. एकाच वाक्यामध्ये दोन विरोधी शब्द वापरले जातात परंतु साइड बाय साइड. जसं आपण एंटिथेसिस मध्ये बघितलं, देअर ऑल्सो अपोजिट वर्ड्स आर देअर, तिथं सुद्धा आपल्याला अपोजिट वर्ड असतात. परंतु ऑक्झिमोरॉन म्हणजे जो विरोधालंकार आहे त्याच्यामध्ये दीज अपोजिट वर्ड्स आर बिसाइड ईच अदर, दोघही एकमेकांच्या बाजूला असतात. सो इट इज ऑक्झिमोरॉन. दोन विरोधी अर्थाचे शब्द एकाच वाक्यामध्ये घेतलेले असतील तर तेव्हा आपण काय म्हणतो त्यांना, दोन विरोधी शब्द एकाच वाक्यात घेतलेले जर असतील, विरोधी अर्थाचे शब्द किंवा कल्पना मांडलेल्या असतात एकाच वाक्यामध्ये साइड बाय साइड, तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो, ऑक्झिमोरॉन. त्याला आपण कोणता पोएटिक डिवाइस म्हणतो, ऑक्झिमोरॉन, विरोधालंकार. Now examples are there. Were you selfish, pure and simple as you rest along the way. Selfish and pure. Selfish पण म्हटलं आणि प्युअर म्हणजे स्वार्थी पण म्हटले आणि चांगला व्यक्ती पण म्हटलेला आहे. बोथ वर्ड्स आर अपोजिट टू इच अदर बट दोज वर्ड्स आर साइड बाय साइड. म्हणजे एका बाजूला म्हणजे दे आर बिसाइड इच अदर, दोघंही एकमेकांच्या बाजूलाच आहे, एकत्र झालेला आहे. त्यामुळे आपण इथं काय म्हणणार आहोत, इट इज द ऑक्झिमोरॉन पोएटिक डिवाइस. नाउ ट्रान्सफर्ड इपिथेट, पुढचं पोएटिक डिवाइस आहे ट्रान्सफर्ड इपिथेट. द एडजेक्टिव्ह इज ट्रान्सफर्ड फ्रॉम इट्स राइट प्लेस टू अनदर इन द सेंटेन्स फॉर पोएटिक इफेक्ट. आता पोएटिक इफेक्ट दर्शवण्यासाठी जो एडजेक्टिव्ह असतो तो ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी न वापरता इट इज यूज्ड टू अनदर प्लेस फॉर पोएटिक इफेक्ट, दॅट इज ट्रान्सफर इपिथेट. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सफर्ड इपिथेट. नामासाठी वापरलेला विशेषण वस्तूच्या दुसऱ्याच वर्गातील नामासोबत वापरलेले असते. फॉर एक्झाम्पल, भीमसिंग passed a sleepless night during the exam.
Now here Bhimsing passed a sleepless night. आता भीमसिंग पास स्लीपलेस नाही. आता तो स्लीपलेस शब्द कोणासाठी आहे? इट इज फॉर भीम्स, इट इज फॉर द नाउन भीमसिंग, बट इट इज यूज हिअर फॉर नाईट. परंतु नाईट या शब्दासोबत तो वापरलेला आहे, म्हणजे याची जागा जिथं पाहिजे तिथं योग्य ठिकाणी नाही. दॅट्स वाय इट इज transferred epithet. Now here next example, till the whistle strike with a shivering shock. Now transferred epithet, why it is transfer epithet? The adjective shivering transfer from human being to shock. आता shivering हा शब्द कोणासाठी? ह्युमन बिईंग साठी जो वापरला पाहिजे, तर तो तिथं न वापरता कुठं वापरला? इट इज फॉर अ शॉक. तो शॉक याच्यासाठी वापरलाय, जो योग्य ठिकाणी नाही. दॅट्स वाय इट इज ट्रान्सफर्ड epithet. Now next example, it is next is इंटरोगेशन, अलंकारयुक्त प्रश्न. अलंकारयुक्त प्रश्न पुढचा आहे. अ क्वेश्चन इज यूज इंस्टेड ऑफ अ स्टेटमेंट. स्टेटमेंट न यूज करता तिथे काय यूज केलं जातं? क्वेश्चन यूज केला जातो. अँड हाव इट इज, नाव लेट अस सी हियर. या प्रश्नातच प्रश्नाच्या उत्तराचा समावेश असतो. फॉर एक्झाम्पल, डज एनीवन नो हुम आय? कोणाला माहिती आहे का मी कोण आहे? मीन्स ही नो दॅट, but he asked the question. So interrogation, any question may be there in the poem, that is interrogation, poetic device. Next example, why do you weave a garment so high? Now here also it is question, so it is interrogation. Interrogation question is used for emphasis, to give more, if more, to make a language very effective. Sometime writer use this interrogation poetic device. Now here it is the end of a lesson. Now first of all, I am very thankful to all of you to attend this